नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश जाधव सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपण भूगोल या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत आणि 2025 पासून जो राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये बदल झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोणकोणते सिलेबस आपल्याला दिला गेलेला आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते घटक नव्याने त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात आपण सविस्तर सगळ्या गोष्टी जे आहेत ते समजून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला 2024 ची परीक्षा दिल्याच्या नंतर 2025 मध्ये तर UPSCचा जो काही पॅटर्न असणार आहे तर तोच पॅटर्न आपल्याला MPSC मध्ये देण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये कोणकोणते नवीन घटक ॲड झालेले आहेत तर ते आपण समजून घेऊया। मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला परीक्षेचं स्वरूप माहिती असणं गरजेचं आहे, त्यानंतर त्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हे समजून घेणं गरजेचं आहे, त्यावरती किती प्रश्न विचारले जातात ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया। तर मित्रांनो, आता राज्यसेवा मुख्य परीक्षा तर अजून झालेली नाही आहे, परंतु आपण UPSCची मुख्य जी परीक्षा आहे त्या मुख्य परीक्षेवरनं आपण समजून घेऊ शकतो की कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो, या ठिकाणी बघूया आपण की कशा स्वरूपामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे। तर 2025चा संपूर्ण जो काही सिलेबस आहे तो सिलेबस मी या ठिकाणी समजून सांगतोय। मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे, हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। मग बदल झाला तरी कुठे, तर बदल झालेला आहे केवळ आणि केवळ मुख्य परीक्षेमध्ये। तर पूर्व परीक्षेमध्ये जे भूगोलाचा सिलेबस आपल्याला आधी दिला होता तो सिलेबस आहे। मग यामध्ये काय होतं बघूया आपण या ठिकाणी की पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला काय काय दिलं गेलं होतं। तर इथं आपण बघू शकतो की पूर्व परीक्षा नेमकी कोणत्या कोणत्या घटकावरती आधारित होती। तर यामध्ये बघा, महाराष्ट्र आहे, त्यानंतर भारत आणि जगाचा भूगोल दिला गेलेला आहे। याचाच अर्थ जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल या तीनही वरती आपल्याला प्रश्न विचारली गेलेली आहेत। मग आता त्यामध्ये आपल्याला फक्त एकच लाईन दिली गेलेली आहे, त्यांनी काय म्हटलं बघा, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल। आपल्याला एवढे एका लाईनमध्ये त्यांनी सिलेबस सांगितलं आहे, पण एवढा सोपा पण नाही आहे की एका लाईनमध्ये झालं की झालं। मी तुम्हाला याचा विस्तार पण सांगेल आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये जे आपल्याला सिलेबस दिलेला आहे त्याला विस्तारित आपण समजून घेऊया। कारण ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे त्यांना तर हा सिलेबस माहितीच आहे, परंतु यामध्ये आपल्याला भारत, महाराष्ट्र आणि जग असं म्हटलेलं आहे। त्याच्यामध्ये जगाची प्राकृतिक रचना म्हणजे फिजिकल आपल्याला जे काही विचारलं जातं, प्राकृतिक रचनेच्या संदर्भात जेवढे काही प्रश्न विचारले जातात ते महाराष्ट्राचे पण असतील, भारताच्या संदर्भातले पण असतील आणि जगाच्या संदर्भातले सुद्धा असतील। त्यानंतर सोशल आणि इकॉनॉमिकल असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर या 3 पॉईंटला आपल्याला डोळ्यासमोर ठेवून स्टडी करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, फक्त आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करून चालणार नाही आहे, त्यामध्ये आपल्याला भारताचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, भारताचा भूगोल आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला अजून जगाचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, भारत, महाराष्ट्र आणि जग या तिघांमध्ये आपल्याला एकूण किती प्रश्न विचारले जातात, तर जवळपास आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये 15 ते 16 प्रश्न विचारली जातात। मग त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे पर्यावरण। त्या पर्यावरणाच्या संदर्भातले सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारले जातात, परंतु हे भूगोलाच्या संदर्भातले असल्या कारणाने आपण ते भूगोलामध्ये शिकू शकतो किंवा समजून घेऊ शकतो। तर यावरती सुद्धा काही प्रश्न आपल्याला विचारले जातात। त्याच्यामध्ये बघा, पर्यावरण व परिस्थितिकी असं म्हटलेलं आहे, जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे, हवामानातील बदल सुद्धा आपल्याला विचारलेला आहे आणि या टॉपिकवरती आपल्याला नेहमी 2 ते 3 प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी भूगोलामध्ये 15 प्रश्न आणि पर्यावरणावरती 2 ते 3 प्रश्न म्हणजे जवळपास आपल्याला 17 ते 18 प्रश्न भूगोलावरती विचारताना पाहायला मिळतात। तर आपल्याला पर्यावरण किंवा भूगोल याला वेगळं न करता या दोघांनाही आपण एकत्रितपणे समजून घेऊया आणि त्यानुसारच आपल्याला अभ्याससुद्धा करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, तर पूर्व परीक्षेचा विषय या ठिकाणी एवढंच आहे की पूर्व परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे आणि पर्यावरण आणि भूगोल या दोघांचे प्रश्न एकत्रित केल्याच्या नंतर आपल्याला जवळपास 17 ते 18 प्रश्न यावरती कव्हर करायचे आहेत। आता यानंतर आपण समोर जाऊया। तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं असतं, नेचर ऑफ क्वेश्चन्स आपण समजून घेऊया। मित्रांनो, आपल्याला भूगोलावरती एकूण 4 प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात।
नंबर 1 जर आपण बघितलं तर या ठिकाणी आहे कन्सेप्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे कन्सेप्ट माहीत असायला पाहिजेत आपल्याला. एखादी कन्सेप्ट माहिती जर असेल तर त्यानुसार आपल्याला प्रश्न सोडवता येतो. परंतु प्रश्नाचं स्वरूप आपल्याला जर माहिती नसेल आणि जर आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न जर केला तर आपला जास्तीत जास्त त्या ठिकाणी वेळ जाईल. म्हणून आपला पहिला प्रश्नाचा स्वरूपाचा पहिला प्रकार कोणता असेल, कन्सेप्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत. तर आपल्याला कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. भूगोलामध्ये खूप सारे कन्सेप्ट आहेत मित्रांनो, त्यामुळे त्याच्या बेसिक कन्सेप्टपर्यंत जाऊन आपल्याला स्टडी करावा लागेल. नंबर दुसरा बघा, फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये तथ्यात्मक प्रश्नसुद्धा विचारले जातात. आता त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नसतो. जशी नदीची लांबी असेल तर नदीची लांबी तेवढीच असणार आहे. 100 वर्षापूर्वी पण तेवढीच होती, आता पण तेवढीच आहे आणि भविष्यातसुद्धा तेवढीच राहणार आहे. गोदावरीचा उगम जसा असतो की ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे. म्हणजे ह्या ज्या फॅक्ट आहेत या फॅक्टमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नसतो. म्हणून फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चनसाठी आपल्याला काही डेटा जो असतो ना तो लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आणि एकदा जर तो डेटा आपल्याला पाठ झाला की आपल्याला भारतातली कोणती परीक्षा असू द्या किंवा महाराष्ट्रातली कोणती परीक्षा असू द्या प्रश्न आपला चुकणार नाही आहे. तर आपल्याला यासुद्धा स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तिसरा जो आहे मॅप रिडिंग बेस्ड क्वेश्चन्स. मित्रांनो हे तर भूगोल शिकत असताना अतिशय महत्त्वाची बाब आहे. तर बरेच विद्यार्थी फक्त पुस्तक डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं नसतं मित्रांनो. आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला ऑक्सफर्ड विकत घ्यावं लागेल आणि ऑक्सफर्ड ॲटलस विकत घेतल्याच्या नंतर त्या ॲटलसमध्ये जो काही कंटेंट आपल्याला दिलेला आहे तो कंटेंट व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आधी भूगोलाचा अभ्यास करत असताना एक ॲटलस विकत घ्या. मग ॲटलस कोणता असू शकतो, जर तुमच्याकडे नवनीतचा असेल प्राथमिक स्वरूपात तरी चालेल, परंतु ऑक्सफर्डचा ॲटलस मात्र आपल्याकडे असायला पाहिजे. मी तुम्हाला संदर्भ ग्रंथामध्ये पण सांगेल की कोणत्या कोणत्या ॲटलसचा आपल्याला वापर करायचा आहे. तर आपल्याला भारत असेल, महाराष्ट्र असेल आणि जगातील खंड जे आहेत या संदर्भात सगळ्या मॅप्स ज्या आहेत त्या मॅप्सला व्यवस्थित स्टडी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये अक्षवृत्त असतील, रेखावृत्त असतील, एखाद्या खंडाचं क्षेत्रफळ असेल किंवा 0 डिग्री किती खंडातून गेलेली आहे वगैरे वगैरे, हे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे प्रश्न आपल्याला ॲटलसमधून कवर होतात, म्हणजे मॅप रिडिंगमधून कवर होतात. मग ज्या ठिकाणी आपण स्टडी करतो त्या ठिकाणी आपल्यासमोर एक मॅप असणं गरजेचं आहे. त्यावरनं सुद्धा आपल्याला सतत जे जे प्रश्न विचारले जात आहेत त्यानुसार अजून दुसरे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अंदाज येईल. तर हा तिसरा प्रकार असेल प्रश्नाचा. आणि चौथा जो प्रश्न आहे तो असतो करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन्स. तर मित्रांनो तर करंट अफेअर्स म्हणजे काय की एखादा प्रश्न जर पर्यावरणावरती आला असेल पण त्याचा संबंध थेट भूगोलाशी असतो. समजा एखादं मोठं धरण बांधलं गेलं असेल तर तो करंट अफेअरचा प्रश्न असतो, पण तो आपल्या भूगोलाच्या संदर्भातला असतो. अशा स्वरूपाचे करंट अफेअरचे प्रश्न जे आहेत जे पर्यावरण आणि भूगोलाच्या संदर्भात असतात ते संपूर्ण प्रश्न जे आहेत ते आपल्या भूगोलामधूनच कव्हर होत असतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकूण 4 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते UPSC किंवा MPSCने विचारलेले पाहायला मिळतात. मग परत सांगतो मी तुम्हाला, पहिला क्वेश्चन कोणता असेल त्याचं स्वरूप कोणतं असतं, कन्सेप्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन. दुसरा कोणता असतं सांगा, फॅक्च्युअल टाईप ऑफ क्वेश्चन. तिसरा असतं मॅप रिडिंग बेस्ड क्वेश्चन आणि चौथा जो असतो तो करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन्स. असे एकूण 4 स्वरूपाचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला MPSCमध्ये विचारले जातात. ओके, चला आता समोर जाऊया आपण. आता यानंतर बघूया की राज्यसेवा मुख्य परीक्षा नेमकी आहे तरी कशी. तर मित्रांनो 2025 पासून जी मुख्य परीक्षा आहे ती कशी आहे, वर्णनात्मक आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह आहे. म्हणजे आतापर्यंत आपण या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ क्वेश्चन्स सॉल्व करायचो, पण आता मात्र आपल्याला काय करावं लागेल, वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जे आहेत ते लिहावे लागतील. ज्या पद्धतीने आपण डिग्रीला प्रश्न लिहित असतो, ज्या पद्धतीने आपण 10वी 12वीमध्ये प्रश्न लिहिले आहेत त्याच स्वरूपाचे प्रश्न आपल्याला आता या ठिकाणी लिहायचे आहेत. पण यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ते आपण समजून घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एकूण किती पेपर आहेत इथे बघा. प्रत्येक मुख्य परीक्षेचा जो पेपर जो आहे तो 250 मार्क्सचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6, 7, 8 आणि 9 अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी मुख्य, आणि इथे फक्त 25 गुणासह आहार्थकारी हे मराठी आणि इंग्रजी हे 2 पेपर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण बघूया की वर्णनात्मक करत असताना नेमकी कशाची गरज असते. तर मित्रांनो वर्णनात्मक पेपर जेव्हा आपण लिहित असतो त्यावेळेस आपलं जे लेखन कौशल्य आहे ते लेखन कौशल्य डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय नसते, बऱ्याच विद्यार्थ्यांचा लिहिण्यामध्ये गॅप पडलेला असतो, कुणाचं हस्ताक्षर चांगलं नसतं
अशा स्वरूपाचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते आपल्याला पडू शकतात। परंतु मित्रांनो, अजूनही आपल्याकडे वेळ गेलेली नाही आहे, खूप वेळ आहे आपल्याला। आणि हस्ताक्षर चांगलं करण्यासाठी काही जास्त वेळ लागत नसतो। हस्ताक्षर चांगलं करण्यासाठी आपल्याला फक्त काना, मात्रा, उकार, विलांटी ह्या सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थित समजून घेतल्या की आपल्याला हस्ताक्षर व्यवस्थित लिहायला जमतं। कारण जेव्हा आपल्याकडे कोणता उकार आहे, कोणता मात्रा आहे हे जर माहिती नसेल तर तिथे आपला जास्त वेळ जातो। मित्रांनो, जेव्हा आपण स्टडी करतोय त्यावेळेस आपल्याला तो शब्द कशा स्वरूपाचा लिहिला गेला त्याच्याकडे बारकाईने बघणं गरजेचं आहे। आता विलांटी असेल, पहिली विलांटी असेल, दुसरी विलांटी असेल, या लहान सहान गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। त्यानंतर आता मग आपल्याला भूगोलावरती प्रश्न जेव्हा विचारले जातात, जसं की आता विचारलं गेलं असेल की सुनामीबद्दल थोडक्यात माहिती सांगा किंवा टिपा लिहा। जर आपल्याला 10 मार्कासाठी हा प्रश्न विचारला गेला असेल तर आपण ते व्यवस्थितपणे लिहू शकलो पाहिजे, यासाठी आपल्याला थोडी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। म्हणून आपण दिवसाकाठी 4 ते 5 पेजेस जरी व्यवस्थित लिहू लागलो, व्यवस्थित रायटिंगची स्पीड मेंटेन करून, तरी आपल्याला हे राज्यसेवा मुख्य परीक्षा अवघड जाणार नाही, अगदी सोपी होऊन बसेल मित्रांनो। पण त्यासाठी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे। आता पूर्वपरीक्षा पास झाल्याच्या नंतर जर तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करायला सुरुवात जर केली असेल ना, तर आपल्याला फार अवघड जाईल मित्रांनो। त्यामुळे पूर्वपरीक्षेची तयारी करत असतानाच मुख्य परीक्षेचीसुद्धा तयारी करणं गरजेचं आहे, कारण आता आपल्याला लिहिणं गरजेचं आहे। आणि लिहिण्यासाठी आपल्याकडे डेटासुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे शब्द नसतो, शब्दाचं भांडार नसते। आणि त्याच्यामध्ये जे काही व्याकरणाचे प्रश्न असतात, जसं की कुठे कॉमा दिला गेला पाहिजे, कुठे सेमीकॉलन दिलं पाहिजे, कुठे फुलस्टॉप दिला पाहिजे, कुठे डॅश दिला पाहिजे, कुठे हायफन दिलं पाहिजे, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आधीच माहिती असणं गरजेचं असतं मित्रांनो। त्यावरूनच तुमचा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे तो चेक केला जातो। मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी आपल्याला प्रश्न 10 मार्कासाठी जर विचारला गेला असेल तर त्याला किती शब्दामध्ये आपल्याला लिहायचं आहे याची प्रॅक्टिस करावी लागेल। समजून घेऊया आपण की 10 मार्काचा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे, तर त्याला आपल्याला 150 शब्दात लिहायचं आहे। तर तुम्हाला ते 150 शब्दामध्ये लिहिता आलं पाहिजे। आणि त्याचा जो आवाका आहे तो मोठा जरी असला तर त्याला बरोबर ब्रीफिंग करून त्या 150 शब्दामध्ये बसवता आलं पाहिजे। ही स्किल जी आहे, ही स्किल आपल्याला 2025 पर्यंत डेव्हलप करायची आहे मित्रांनो। काहीही अवघड नाही आहे, UPSCचाच पॅटर्न आपल्याला MPSCमध्ये दिला गेलेला आहे। मग आता एखाद्या वेळेस असं होतं की एखादा आपल्या आवडीचा प्रश्न किंवा ज्याच्याकडे ज्याच्या संदर्भातला डेटा आपल्याकडे भरपूर आहे असा जो प्रश्न आहे तो विचारला गेला असेल 10 मार्कासाठी, आणि जो प्रश्न आपल्याला तेवढा फारसा माहिती नाही आहे आणि तो जर आपल्याला विचारला गेला असेल 20 मार्कासाठी, तर आपल्याला त्या 20 मार्काच्या क्वेश्चनसाठी शब्दांचं भांडार जे आहे ते आपल्याकडे नसल्याकारणाने आपण त्याला वाढवू शकत नाही। परंतु जोपर्यंत आपण सुरळीतपणे त्या प्रश्नाला लिहू शकणार नाही तोपर्यंत आपल्याला मार्क्स मिळणार नाहीत। मग आपल्याला जमलं पाहिजे, सोपा प्रश्न आला म्हणजे कितीही लिहिता येत नाही, आणि अवघड प्रश्न आला म्हणजे कमी शब्दामध्ये त्याला आटपता येत नाही। या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या रायटिंग स्किलचा भाग असतात मित्रांनो। त्यामुळे सोपा प्रश्न आला म्हणजे एकदमच असं उत्साहित होऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जास्तीत जास्त तुम्ही वेळ दिला तर आपल्याला बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी वेळ कमी पडेल। त्यामुळे किती जरी उत्साहित आपण असलो तरी त्याला मार्कनुसारच कन्सिडर करून आपल्याला तेवढ्या शब्दामध्ये त्याला बसवायचं आहे। आणि एखाद्या वेळेस असं होतं ना की अवघड प्रश्न विचारला गेलेला आहे पण आपल्याला तोच लिहायचा असतो, तर त्याला ताणवतासुद्धा आलं पाहिजे, त्याला एक्सपांडसुद्धा करता आलं पाहिजे। हे सुद्धा स्किल आपल्याकडे असली पाहिजे, कारण सरतेशेवटी जेवढ्या शब्दामध्ये आपल्याला लिहायचं आहे ना तेवढ्या शब्दामध्ये तो प्रश्न बसला पाहिजे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून हे जे स्किल आहे हे स्किल लिहिण्यामधून आपली डेव्हलप होत जाईल। म्हणजे कसा प्रश्न आपल्याला कमी शब्दात लिहायचा आहे आणि कसा प्रश्न आपल्याला जास्तीत जास्त शब्दामध्ये लिहायचा आहे, अशा दोन्ही स्वरूपाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला प्रॅक्टिसमधून डेव्हलप करता येतील। आता बघा की याच्यानंतर आता आपण बघूया की आपल्याला की आतापर्यंतचं वेटेज जे आहे ते कसं दिलं गेलेलं आहे। तर मित्रांनो, मागच्या काही प्रश्नांचा आढावा घेऊन या ठिकाणी मी तुम्हाला वेटेज सांगतो की नेमकं कसं वेटेज असू शकतं। तर लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल, ओके, तर या ठिकाणी प्राकृतिक भूगोलसुद्धा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला 4 मेन कंटेंट जे आहेत ते दिले गेलेले आहेत 2018, 2019 आणि 2020 पर्यंतच्या। आता तुम्हाला यावरनं कळू लागेल की कोणत्या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत।
तर मित्रांनो पहिला आहे जगाचा भूगोल, म्हणजे या ठिकाणी जगाच्या भूगोलवरती 2018 मध्ये 4 प्रश्न विचारली गेली होती, 19 मध्ये 1 प्रश्न विचारला आणि 20 मध्ये 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता जर आपण भारताचा भूगोल बघितला तर या भारताच्या भूगोलावरती आपल्याला 4 प्रश्न 18 मध्ये विचारलेत, 19 मध्ये 2 आणि 20 मध्ये 4. तर लक्षात घ्या मित्रांनो, कमी जास्त होत चाललंय. या ठिकाणी दोन्हीही कंटेंट सेम दिसतोय. भारतात जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल सेम वाटतं आणि काय 19 मध्ये इथं 1 होता तर इथे 2 वाढलेत आणि इथे 2 होते तर इथे 4 झालेले आहेत. तुम्ही या टेबलकडे बघू शकता. त्यानंतर महाराष्ट्राचा जर भूगोल बघितला तर 18 मध्ये आपल्याला एकही प्रश्न विचारलेला पाहायला मिळत नाही. त्यानंतर 19 मध्ये 4 प्रश्न आणि 2020 मध्ये 3 प्रश्न. तर मित्रांनो लक्षात घ्या, प्रश्न नेमके कशा स्वरूपाचे विचारले जात आहेत आणि कोणत्या घटकावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत. आणि प्राकृतिक भूगोल या ठिकाणी 6 प्रश्न, इथे पण 6 प्रश्न आणि इथे सुद्धा 6 प्रश्न. तर मित्रांनो या टेबलवरनं तुम्हाला लक्षात येईल की आपण वर्षभर जरी महाराष्ट्राचा अभ्यास करत बसलो तर त्यावरती प्रश्न मात्र जास्त विचारलेले पाहायला मिळत नाहीत. मग सर्वात जास्त प्रश्न कोणत्या टॉपिकवरती विचारलेले पाहायला मिळतात तर आपल्याला प्राकृतिक रचनेवरती प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. मग आपल्याला हा जो भाग आहे हा भाग व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, कारण यावरती प्रश्न जास्तीत जास्त विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या कंटेंटवरती आपल्याला प्रश्न जास्त विचारले जातात तो कंटेंट आपण जास्तीत जास्त वेळेस वाचणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. तर हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि एकूण जर बघितलेत तर इथे आपल्याला 14 आणि 15 प्रश्न जे आहेत ते विचारलेली पाहायला मिळतात. तर मित्रांनो लक्षात घ्या, तर या टेबलवरनं आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आपल्याला प्रश्न जे आहेत ते कोणत्या घटकावरती किती विचारलेत आणि कशा स्वरूपाचे ते विचारले गेलेले आहेत. तर इथे बघा, जगाचा, भारताचा, महाराष्ट्राचा आणि प्राकृतिक भूगोल. तर सर्वात जास्त जे फोकस आहे ते कशावरती केलं गेलेलं आहे तर प्राकृतिक भूगोलवरती केलं गेलेलं आहे. चला आता समोर बघूया आपण. आता आपला भूगोल जो आहे तो नेमक्या कोणत्या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तर आपल्याला लक्षात घ्या, पेपर क्रमांक 4 आहे आणि याला एकूण गुण किती आहेत 250 गुण आहेत. सामान्य अध्ययन 1. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर पेपर क्रमांक 4 आहे आणि 4 मध्ये आपल्याला 250 गुण असतात. आणि या 250 गुणांमध्ये काय काय विचारलं जातं बघा, भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह म्हणजे वेटेजसह, बरं का, भारांशासह म्हणजे वेटेजसह. तर या ठिकाणी महाराष्ट्राचं वेटेज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण फक्त याच्यामधील भूगोलाचे जे स्लॅबस आहेत ते समजून घेऊया. तर मित्रांनो इथे बघा, आपल्याला भूगोल या ठिकाणी पाहायला मिळतो. इथून तर इथपर्यंत हा संपूर्ण भूगोलचा स्लॅबस आपल्याला दिला गेलेला आहे. आता तुम्हाला वाटेल की इथं फक्त 2-4 लाईनमध्ये भूगोलाचा स्लॅबस दिला गेलेला आहे, अगदी सोपं वाटत असेल मित्रांनो, पण तसं नाही आहे. जरी त्यांनी आपल्याला एका लाईनमध्ये स्लॅबस सांगितला असला तर त्याच्या पाठीमागचा जो काही भाग असतो तो समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. प्राकृतिक रचना म्हटल्यानंतर एवढा सोपा आणि एवढा छोटा स्लॅबस नाही आहे. प्राकृतिक रचना म्हटल्यानंतर आपल्याला संपूर्ण डोंगर, दऱ्या, पर्वत, नद्या, त्यांची उगमस्थाने, पठारे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीमागचा जो आवाका आहे तो समजून घेणं गरजेचं असतं मित्रांनो. आता जे विद्यार्थी नव्याने परीक्षा देत आहेत ते स्लॅबस बघून त्यांना फार खुश होतात, कारण त्यांना असं वाटतं की एवढा तर स्लॅबस आहे, एवढा स्लॅबस तर आपण 1-2 महिन्यामध्ये कव्हर करू. तर अजिबात होणार नाही मित्रांनो, एवढा सोपा हा स्लॅबस नाही आहे. आपल्याला याला व्यवस्थित टाईम देणं गरजेचं आहे, कारण याच्या पाठीमागचा जो कंटेंट आहे तो कंटेंट आपल्याला माहिती नाही आहे. तर तो कंटेंट मी तुम्हाला समोर सांगत जाईल की कशा स्वरूपाचे आपल्याला त्या ठिकाणी कंटेंट दिले गेलेले आहेत. तर बघा, आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जगाचा प्राकृतिक भूगोल असं म्हटलेलं आहे. एका शब्दामध्ये सांगितले, एका लाईनमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याबरोबर त्यामध्ये म्हटलेलं आहे की त्याची ठळक वैशिष्ट्ये सांगा. जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये असं म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की किती सोपं आहे. तर मित्रांनो याच्या पाठीमागे जर आपण जाऊन बघितलं तर नेमकं काय काय येणार आहे बघा. जगातील प्राकृतिक विभाग म्हटल्यानंतर या पृथ्वीवरती असणारे 7 खंड आणि या 7 खंडांची संपूर्ण माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये, हे याच्या पाठीमागचा हिडन सिलेबस आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा दुसरं काय म्हटलेलं आहे, जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण. लक्षात घ्या, नैसर्गिक, नॅचरल सोर्सेस म्हटलेलं आहे. मग नॅचरल सोर्सेस म्हटल्यानंतर आपल्याला शब्द कोणता दिलेला आहे, जागतिक म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी नुसता महाराष्ट्र किंवा भारत बघून चालणार नाही मित्रांनो. आपल्याला वेगवेगळ्या खंडामध्ये जे काही नॅचरल सोर्सेस आहेत त्या नॅचरल रिसोर्सेसच्या संदर्भातली सगळी माहिती जी आहे
ते आपल्याला असणं गरजेचं आहे। त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त जो डेटा विचारला जातो, सांख्यिकी विचारली जाते, स्टॅटिस्टिक विचारलं जातं, त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस काही गोष्टी लक्षात राहत नाहीत, तर ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यामुळे एका लाईनमध्ये जरी आपल्याला हे सिलेबस सांगितला गेला असेल, त्याच्या पाठीमागचा सिलेबस आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, दक्षिण आशिया, कारण आपला भारत कुठे येतो, आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये येतो। आणि मग दक्षिण आशियाच्या भागामध्ये असणारे जेवढे काही देश आहेत, त्या देशाच्या संदर्भातली संपूर्ण नैसर्गिक साधन स्रोत जे आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि त्याबरोबर काय म्हटलं, भारतीय उपखंड। आता भारतीय उपखंड हे म्हणजे काय असतं, तर भारताचे आधी ते भाग होते, पण नंतर ते वेगवेगळे झालेले आहेत, आता ते भारताचे भाग नाही आहेत। अशा स्वरूपाचे जे काही देश आहेत, या देशाची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ते सुद्धा माहिती असायला पाहिजे। त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक आणि भारतासह असं म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे उद्योग आहेत, त्या उद्योगामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं पाहायला मिळतं। त्यामध्ये प्राथमिक आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे। आता प्राथमिकमध्ये काय येतं, नैसर्गिक साधन स्रोत आहेत, आणि नैसर्गिक साधन स्रोतावरती अवलंबून असणारे द्वितीय घटक असतात, आणि त्याच्यावरती जे काही सेवा केली जाते त्याला तृतीय घटक म्हणतो। मग आता हे आपल्याला भारतीय उपखंडाच्या संदर्भात असेल किंवा दक्षिण आशियाच्या संदर्भात असेल, हे माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की कोणत्या देशामध्ये कोणते नैसर्गिक साधन संपत्ती आहे, पेट्रोल कुठं आढळतं, त्याच्यानंतर दगडी कोळसा कुठे आढळतो, या संदर्भामध्ये, आणि त्याच्यावरती अवलंबून असणारे कोणते कोणते उद्योग आहेत, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर मी तुम्हाला समोरच्या स्लाइडमध्ये सांगेल की कशा स्वरूपाचे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात। तर मित्रांनो, हे सुद्धा एका लाईनमध्ये दिलं तरी वाटते तेवढं सोपं नाही, याच्या पाठीमागे संपूर्ण आपल्याला गोष्टी बघणं गरजेचं आहे। त्यावरतीच तिथली जे शहरं आहेत, ते शहरं त्यावरती अवलंबून असतात, कारण त्या शहरामध्ये तो उद्योग चालत असतो। कोणताही उद्योग कुठेही चालत नसतो मित्रांनो, त्या उद्योगासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक साधन संपत्ती तिथे असेल तरच ते उद्योग त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतो। तर मग अशा संदर्भामध्ये शहरं असतील, तिथले राज्य असतील, तिथले देश असतील, हे सगळं आपल्याला या ठिकाणी माहिती असायला पाहिजे। यानंतर जर आपण तिसऱ्या कॉलममध्ये बघितलं तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, भूकंप म्हटलेला आहे, त्यानंतर सुनामी म्हटलं आहे, ज्वालामुखीच्या हालचाली असं म्हटलेलं आहे। बघा आता भूकंप म्हटल्यानंतर आपल्याला भूकंप कोणत्या कोणत्या वर्षी कुठं कुठं झालेला आहे, मग आता भूकंपाच्या लहरी ज्या आहेत ते कोणत्या युनिटमध्ये मोजल्या जातात, रिस्केल स्केलमध्ये मोजल्या जातात, मग सर्वात जास्त कोणत्या देशामध्ये भूकंप होत जातो, किंवा सर्वात जास्त भूकंप कोणत्या राज्यामध्ये घडून आलेला आहे, तो कोणत्या वर्षी घडून आलेला आहे, या संदर्भामध्ये, आणि त्याची तीव्रता किती होती, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे। तर हे पहिला भूकंप। आता भूकंप म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की असं म्हटलं जातं की प्रत्येक 10 सेकंदाला जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यावरती भूकंप होत असतो, आणि या भूहालचाली नेहमीच होत असतात। मग यासाठी आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, आपण कोणत्या उपाययोजना त्या ठिकाणी केल्या पाहिजेत, या संदर्भात सगळी माहिती आपल्याला या टॉपिकमध्ये कव्हर करायची असते। सुनामी मित्रांनो, लक्षात घ्या, आता सुनामी हा जो प्रकार आहे तो आपल्या देशात जरी फारसा आढळत नसला तरी जे देश हे बेटाच्या स्वरूपामध्ये आहेत, अशा देशांमध्ये सुनामी नेहमी त्यांना त्रास देण्याचा काम करत असतात। त्या ठिकाणी सुनामीची नेहमी आपल्याला तीव्रता पाहायला मिळते। तर मग आता या सुनामीपासून आपल्याला जर रक्षण करायचं असेल तर कोणत्या कोणत्या उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे। आणि सुनामी कोणकोणत्या देशामध्ये येत असतात, जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की जापान असेल, इंडोनेशिया असेल, या देशामध्ये नेहमी भूकंप आणि सुनामीचा धोका आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्यापासून त्याच्या वित्तहानी असेल किंवा जीवितहानी असेल, या संदर्भामध्ये सुद्धा आपण तेवढा त्या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, नुसता हा सुनामी शब्द घेतला की चालणार नाही आहे, सुनामीच्या मुळापासून तर त्याच्या उपाययोजनापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण यावरती जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो त्यावरती नुसते कारणं सांगून चालणार नाही, त्यावरती उपायसुद्धा सांगणं गरजेचं असतं। म्हणून मी तुम्हाला सांगतोय, नुसता सुनामी शब्द वाचल्यानंतर जेवढा सोपा वाटतो तेवढा तो सोपा नाही आहे। त्याच्या निर्मितीपासून, त्याचे कारणापासून, त्याच्या उपाययोजनापर्यंत हा संपूर्ण कंटेंट आपल्याला अभ्यासावा लागेल, तेव्हा कुठं सुनामी हा टॉपिक आपला कंप्लीट होईल। ओके, त्याच्यानंतर आता ज्वालामुखी म्हटलेलं आहे, मग ज्वालामुखीचे वेगवेगळे प्रकार माहीत आपल्याला असायला पाहिजे। डॉर्मॅट व्होल्कॅनो असेल, ॲक्टिव्ह व्होल्कॅनो असेल, मग ते आपल्या भारतामध्ये कुठे आहेत, नारकोडम असेल,
या ठिकाणी आपल्याला कोणत्या स्वरूपाचा ज्वालामुखी पाहायला मिळतो, बैरन आहे, बैरन या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचा ज्वालामुखी आपल्याला भारतात पाहायला मिळतो वगैरे वगैरे, आणि तो कोणत्या समुद्रामध्ये आढळतो हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आता हे फक्त आपल्या भारताच्या संदर्भातला का नाही आहे, तर जगातल्या सगळ्याच ज्वालामुखीच्या संदर्भामधल्या गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्या कारणापासून तर त्याच्या निर्मितीपासून तर त्याच्या उपाययोजनापर्यंत ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण एक प्रकाश टाकणं गरजेचं असतं मित्रांनो. तेव्हा कुठं हा टॉपिक आपला जो आहे तो कव्हर होईल. त्यानंतर चक्रीवादळ आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. चक्रीवादळाचा सुद्धा आपल्याला नेहमी धोका पाहायला मिळतो मित्रांनो. जसं की उन्हाळा आल्याच्या नंतर चक्रीवादळे येत असतात. आता जे समुद्रकिनारी असणारे देश आहेत त्या देशाला सुद्धा चक्रीवादळाचा फटका नेहमी बसत असतो आणि त्यातून मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते घडून येत असतं. कारण त्याचा ताशी वेग जो आहे तो 200 ते 300 प्रति किलोमीटरला असतो मित्रांनो. कारण एवढ्या वेगाने जर ते वारे वाहत येत असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता असते. मग यावरती सुद्धा आपल्याला निर्मितीपासून ते कोणत्या स्वरूपाचं वादळ आहे तर त्याच्यावरती उपाययोजनापर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा समोर काय म्हटलेलं आहे, प्राकृतिक घटना, भूप्राकृतिक घटना म्हटलेलं आहे, भौगोलिक वैशिष्ट्ये असं म्हटलेलं आहे आणि त्यांचे स्थान हे पण सांगितलेलं आहे. महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये जसे की जलाशय असेल, हिमनग असेल आणि वनस्पती आणि प्राणी, फ्लोरा आणि फोना. लक्षात घ्या मित्रांनो, फ्लोरा आणि फोना याच्यावरती सुद्धा आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे प्राणी जीवन आणि वनस्पती जीवन यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारणार आहेत आणि यावरती होणारा बदल आणि त्याच्यामध्ये होणारा तेव्हा बदलांचा परिणाम, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे. मग आता फ्लोरा आणि फोना म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त भारत. मित्रांनो, भारतानुसार चालणार नाही, तर जगातल्या वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात. त्या संदर्भामध्ये सगळी माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर ते एवढ्या छोट्या लाईनमध्ये आपल्याला सिलेबस मुख्यचा सांगितलं आहे, तर हा 15-20 दिवसामध्ये होणारा आहे का सिलेबस? तर नाही मित्रांनो, आपल्याला थोडी जास्त मेहनत घेणं गरजेचं आहे. मग आता मी तुम्हाला या मुख्य परीक्षे संदर्भामधला जो विस्तारित भाग आहे, जो आपल्याला UPSCने दिलेला आहे, त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतोय. तर बघा आता की नेमके कोणते कोणते कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, जागतिक भूगोल बघतोय आपण, त्याच्यामध्ये विश्व आणि सूर्यमाला म्हणजे सोलर सिस्टम जे आहे मित्रांनो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता सोलर सिस्टम हा जो भाग आहे तो विज्ञानामध्ये सुद्धा येतो बरं का, असं काही नाही की तो भूगोलामध्येच अभ्यासाला पाहिजे, विज्ञानामध्ये सुद्धा येतो. परंतु त्याच्यावरती प्रश्नाचे स्वरूप जे आहेत ते कसे असते हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग आता याच्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं असतं की आता आपण सूर्यमाला म्हटल्यानंतर त्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी कोणत्या क्रमांकावरती आहे, त्याच्यानंतर या सूर्यमालेमध्ये एकूण ग्रह कोणते आहेत, त्या ग्रहांना फिरण्यासाठी किती वेळ लागतो, स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो, सूर्याभोवती फिरण्यासाठी त्याला किती वेळ लागतो वगैरे वगैरे प्रश्न जे आहेत ते आपल्याला या सोलर सिस्टमवरती विचारली जातात, म्हणजेच सूर्यमालेवरती विचारली जातात. परंतु याच्यावर हा संशोधनाचा भाग आहे. जेवढा डेटा आपल्याकडे आलेला आहे तेवढा डेटा जरी आपण पुरेसा वाचला तरी यामधले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपल्याला कव्हर करता येतील मित्रांनो. याच्यामध्ये जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. जेवढा आपल्याकडे आपल्या NCERTमध्ये जो डेटा दिलेला आहे जरी तेवढा केला असेल ना तरी पुरेसा असणार आहे मित्रांनो. काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, परंतु त्याला विस्तारित स्वरूपामध्ये आपल्याला मांडता आलं पाहिजे, हा एक सर्वात मोठा विषय असतो. त्यासाठी आपल्याला टर्मिनॉलॉजी जे आहेत ते माहिती असायला पाहिजे. आता एखादा प्रश्न लिहित असताना त्या प्रश्नामध्ये जर एखादी टर्मिनॉलॉजी किंवा त्यामध्ये जो शब्द वापरायचा आहे आपल्याला तो जर शब्द आठवत नसेल तर मात्र अवघड होऊन बसतं. त्यामुळे आपल्याला त्या शब्दाला सतत उच्चारत राहणं, सतत बोलत राहणं किंवा त्याचाच वापर करत राहणं या गोष्टीची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं मित्रांनो. कारण तो प्रश्न सॉल्व करताना जर तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी आठवला नाही तर त्या प्रश्नाला लिहूनसुद्धा काही मार्क्स आपल्याला मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. म्हणजे टर्मिनॉलॉजी खूप महत्त्वाची असते. मग सोलर सिस्टममधली सगळी टर्मिनॉलॉजी जर आपण एकदा समजून घेतली आणि त्याला जर आपण सतत बोलत राहिलो किंवा डिस्कस करत राहिलो त्या संदर्भामध्ये तर ते आपल्याला आठवत राहतील मित्रांनो. त्यानंतर बघितलं आपण तर जिओमॉर्फॉलॉजी यावरती आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. हे सगळे जे आहेत ते भूशास्त्र संदर्भातल्या मध्ये आहेत. जसे की आता पृथ्वी कधी निर्माण झालेली आहे, त्यावरती जे काही खंड आहेत ते खंड नेमके कधी निर्माण झालेले आहेत, कशा स्वरूपाचे निर्माण झालेले आहेत, एटसेट्रा एटसेट्रा, अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता असते. परंतु हे वन लाईनर क्वेश्चन जरी असले तर त्याचा विस्तार मात्र खूप मोठा असतो मित्रांनो. त्यासाठी तेवढा डेटा जो आहे तो डेटा आपल्याला करून घेणं गरजेचं आहे.
यानंतर जर आपण बघितलं तर पृथ्वीचे म्हणजे आरचे 4 स्पेअर म्हटलेलं आहे. तर मग हे 4 स्पेअर जे आहेत तर त्या 4 स्पेअरमध्ये नेमक्या कोणकोणत्या घटकामध्ये कोणते कंटेंट आढळतात, काय काय आढळतं, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. हे सुद्धा मित्रांनो आपल्या क्रमिक शालेय पुस्तकांमध्ये सुद्धा माहिती याची दिली गेलेली आहे आणि NCERTच्या बुक्समध्ये सुद्धा आपल्याला याची माहिती दिली गेलेली आहे. तर याचं सुद्धा काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, परंतु टर्मिनॉलॉजी मात्र तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर जर बघितलं आपण तर प्लेट टेक्टॉनिक थेरी जी आहे, थेरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक, मित्रांनो UPSC मध्ये तर यावरती नेहमीच प्रश्न विचारले जातात किंवा SSCची एक्झाम कोणतीही असू द्या, केंद्र सरकारची कोणती परीक्षा असू द्या, त्यावरती आपल्याला थेरी ऑफ प्लेट टेक्टॉनिकवरती प्रश्न विचारताना पाहायला मिळतात. नेमकी ही पृथ्वी निर्माण झाली तरी कशी आणि या पृथ्वीवरती हे 7 खंड निर्माण झाले तरी कसे, या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या फॅक्ट आहेत त्यावरती जे काही थेरीज लिहिल्या गेलेल्या आहेत त्या थेरीजच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, प्लेट टेक्टॉनिक थेरी आपल्याला अभ्यासावी लागणारच आहे, याच्याशिवाय चालणार नाही आहे. मी तुम्हाला फक्त सिलेबसची ओळख करून देतोय. डिटेलमध्ये आपण समोर बघणार आहोत की नेमकी प्लेट टेक्टॉनिक थेरी असते तरी कशी आणि त्यावरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत हे आपण बघू शकतो. कारण UPSCचे जे मुख्य परीक्षेचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. सोपं आहे. तर आपल्याला काही असे मागचे प्रश्न बघण्याची गरज नाही आहे MPSCचे, कारण त्याचे उपलब्ध नाही आहेत. आता आपण UPSCचे प्रश्न बघू शकतो. यानंतर जर आपण बघितलं तर ज्वालामुखी, आता मी तुम्हाला सांगितलं की ज्वालामुखी जी आहे त्या ज्वालामुखीमध्ये नेमके कोणते कोणते कंटेंट असतात जे की जमिनीवरती लावासोबत बाहेर पडत असतात, या संदर्भातल्या ज्या काही बाबी असतात, ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की ज्वालामुखीचे जे प्रकार जे आहेत, डॉर्मॅन्ट होल्कनी असेल किंवा ॲक्टिव्ह होल्कनी असेल, ते आपल्या भारतामध्ये कुठे आढळतात, जगामध्ये ॲक्टिव्ह होल्कनीज कुठे कुठे आहेत, डॉर्मॅन्ट म्हणजे काय निद्रिस्त स्वरूपामध्ये असणाऱ्या ज्या काही होल्कनीज आहेत ते कुठे आहेत, वगैरे वगैरे, या सगळ्या संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या बाबी आहेत, ज्या फॅक्ट आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. फक्त तुम्ही समजून घ्या की ज्या आपल्याला 4 लाईनमध्ये जे दिलेला सिलेबस आहे तो तेवढा मर्यादित नसून त्याचा विस्तारित भाग जो आहे तो अशा स्वरूपाचा आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता तिकडे जर बघितलं आपण तर भूकंप मी सांगितल्याप्रमाणे. ओके. मग आता भारतामध्येच भूकंप होत असायला भाग नाही आहे, तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये भूकंपाच्या लहरी ज्या आहेत त्या ॲक्टिव्ह असतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे की असं म्हटलं जातं की प्रत्येक 10 सेकंदाला कुठे ना कुठेतरी भूकंप झालेला असतो. तर मग सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशामध्ये होतो, कोणत्या खंडामध्ये होतो, त्याची कारणे काय आहेत, वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण माहिती करून घेणं गरजेचं आहे, त्याचा डेटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर हा विस्तारित भागातला आपण सिलेबस बघतोय मित्रांनो. त्यानंतर बघा दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, तर तो आहे हवामान शास्त्र, क्लायमेटोलॉजी. मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला क्लायमेटोलॉजीवरती प्रश्न विचारले जातात. मग आता हवामानशास्त्र नेमकं असतं तरी कसं, तर मित्रांनो एक लक्षात घ्या की बाकीचे टॉपिक एखाद्या वेळेस आपण वाचून करू शकतो, पण जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थी हवामान हा जो टॉपिक आहे ते व्यवस्थित समजू शकत नाहीत. का समजू शकत नाहीत, कारण हवामान जे आहे ते दिसणारी गोष्ट नाही आहे. ती जर दिसणारी गोष्ट असती तर आपण त्याला समजू शकलो असतो की अशी अशी हवा असते, असं असं या ठिकाणी त्याची कारणे असतात, अशी अशी त्याची निर्मिती होत असते. ही जी आहे ही बाब हे समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण म्हटलं की आपल्या भारतामध्ये नैऋत्येकडनं पाऊस पडतो, नैऋत्येकडनं पाऊस पडतो हे आपल्याला माहिती आहे, नैऋत्य मान्सूनपासून पाऊस पडतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण ते नैऋत्येकडनंच का येतात, त्याची कारणे कोणती आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जर एखादी हवा स्पर्श करून गेली असेल तर आपल्याला कळतं का की ती नैऋत्येकडनं आली का वायव्येकडनं आली, आग्नेयेकडून आली का ईशान्येकडनं आली, ते कळते का आपल्याला, ते तर दिसणारी गोष्ट नाही ना. त्यामुळे या ठिकाणी काही मेटेरिओलॉजिस्ट जे आहेत तर त्यांनी जे मांडलेल्या थेरीज आहेत त्या थेरीज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या थेरीजनुसार ते नैऋत्येकडनं भारतामध्ये प्रवेश करतात, ते नैऋत्येकडनंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रवेश करतात. तर या थेरीज ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं. जसं की कोपेनचे हवामान विभाग असेल, त्रिवर्ताचे हवामान विभाग असेल, यावरती आपल्याला MPSC मध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जर आपण बघितलं तर वातावरण आणि वायुमंडलीय दाब, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे ते नेमकं कशामुळे निर्माण होत असतं, तर मित्रांनो लक्षात घ्या, पृथ्वीच्या परिवलनामुळे आणि परिभ्रमणामुळे ऋतूंची निर्मिती होत असते. त्यामुळेच पावसाळा असेल, हिवाळा असेल किंवा उन्हाळा असेल यांची निर्मिती होत असते. तर मग
कोणत्या सीझनमध्ये हवेचा दाब जास्त असतो, कोणत्या सीझनमध्ये हवेचा दाब कमी असतो, या संदर्भातल्या बाबी ज्या आहेत ते या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायच्या असतात. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर एअर प्रेशर मी सांगितल्याप्रमाणे हवेचा दाब जो आहे, मग कमी हवेचा दाब असेल, जास्त हवेचा दाब असेल, यामुळे नेमकं काय होत असतं ह्या सुद्धा संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता समजा जर आपण म्हटलं की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वेधशाळेने वर्तविली आहे. मग हे कमी दाबाचा पट्टा कशामुळे निर्माण होतो, जास्त दाब नेमका कसा असतो, मग हे वारे कशा स्वरूपाचे असतात जेणेकरून ते मे महिन्यामध्येच कशा पद्धतीने वाहू लागलेले असतात, जून महिन्यामध्येच तो आपल्या भारतामध्ये कशा स्वरूपामध्ये ओढली जातात, या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या टॉपिकमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर जेट स्ट्रीम आहेत, लक्षात घ्या, याला आपण जेट प्रवाह म्हणतोय. तर हे फार वेगाने वाहत येणारे प्रवाह आहेत, ज्यामध्ये आपण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर असेल, लडाख असेल, लेह लडाख असेल, या ठिकाणी आपल्याकडे जेट स्ट्रीम जे आहेत ते वाहताना पाहायला मिळतात. आणि बाकीच्या सुद्धा भागामध्ये आणि खंडामध्ये आणि वेगळ्या देशामध्ये सुद्धा हे जेट स्ट्रीम आहेत ते अचानक निर्माण होत नसतात. तर त्याच्या पाठीमागे कोणती कारणे आहेत ते कारणे आपल्याला या टॉपिकमध्ये समजून घेणं गरजेचं असतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला फक्त प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात आणि त्यामधला जो कंटेंट कोणता आहे ते तुम्हाला सांगतोय. सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगणं तर पॉसिबल नाही आहे, म्हणून मी तुम्हाला फक्त सिलेबसमधला कंटेंट सांगतोय, लक्षात घ्या मित्रांनो. यानंतर आता आपण समोर जर बघितलं तर ओशनोग्राफी यावरती आपल्याला प्रश्न विचारताना पाहायला मिळतात. आता समुद्रशास्त्र म्हटलेलं आहे. आता ओशनोग्राफी म्हटल्यानंतर नेमकं कसं असतं मित्रांनो, लक्षात घ्या. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की या पृथ्वीवरती महासागर आहेत, समुद्र आहेत, पाण्याचा एवढा मोठा साठा आहे, एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या संदर्भामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात, तर बघा या ठिकाणी महासागर म्हटलेलं आहे. मग आता पृथ्वीवरती किती महासागर आहेत, कोणत्या महासागराचं क्षेत्रफळ किती आहे, कोणते महासागर सर्वात मोठे आहे, कोणते महासागर सर्वात छोटे आहेत, मोठ्या महासागरांमध्ये कोणते महासागर येतात, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, या संदर्भामध्ये आपल्याला सविस्तर लिहिता आलं पाहिजे मित्रांनो. मग कोणत्या महासागरामध्ये गर्ता जास्त आढळतात, त्या गर्ता ज्या आहेत त्या गर्ता त्या ठिकाणी का आढळत असतात, त्याची कारणे कोणती आहेत, या संदर्भातल्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं भरती आहे. आता भरती हा शब्द एवढा सोपा आहे, आपण लहानपणापासून त्याला ऐकतोय, परंतु भरतीच्या पाठीमागचे कारणे कोणती आहेत ते आपल्याला स्पष्टपणे लिहिता आले पाहिजेत, तेव्हा ती भरती झालेली आहे. मग त्याच्या कारणापासून त्याच्या परिणामापर्यंत आपल्याला वाचत यावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल मित्रांनो, त्याला भरती असं म्हटलं जातं. त्यानंतर प्रवाळ म्हटलेलं आहे. आता बघा प्रवाळाला कोरल रीफ्स असं म्हणतो. प्रवाळांची निर्मिती कुठे होत असते, कोणत्या अक्षरवृत्तापासून कोणत्या अक्षरवृत्तापर्यंत प्रवाळ आपल्याला पाहायला मिळतात, तर मित्रांनो लक्षात घ्या, प्रवाळ जे आहेत ते उबदार पाण्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. आणि ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चुन्याचे साठे आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला प्रवाळ भिंती जी आहेत ते पाहायला मिळतात. जसं की ऑस्ट्रेलियामध्ये जर आपण बघितलं तर ग्रेट बॅरियर रीफ नावाची प्रवाळ भिंत त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर लक्षद्वीप जे आहे ते सुद्धा प्रवाळ भिंतीचाच एक प्रकार आहे मित्रांनो. मग ते कशामुळे निर्माण होत असतात, त्याच्या पाठीमागचे कारणे कोणती आहेत आणि त्याचा नेमका परिणाम काय होतो, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला सविस्तर मांडता आल्या पाहिजेत, लिहिता आल्या पाहिजेत. त्यानंतर बघितलं तर सुनामी, मी सांगितल्याप्रमाणे सुनामी हा जरी शब्द फार छोटा वाटत असला तर त्याच्या पाठीमागची कारणे कोणती आहेत, कोणकोणत्या ठिकाणी सुनामी आत्तापर्यंत कोणकोणत्या खंडामध्ये आलेल्या आहेत, कोणकोणत्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात हे सुनामी येत असतात आणि त्याचा नेमका परिणाम काय होतो आणि त्यावरती काय उपाययोजना आखाव्या लागतील, या संदर्भापर्यंत या सगळ्या बाबी आपल्याला व्यवस्थित मांडता आल्या पाहिजेत. त्यानंतर आता बघा मरीन पॉप्युलेशन आहे, ओके, पोल्युशन आहे. मरीन पोल्युशन म्हटलं, ठीक आहे, मरीन पोल्युशन, सागरी प्रदूषण. आता सागरी प्रदूषण म्हटल्यानंतर काय होतं लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक देश आपला समुद्रकिनारा स्वच्छ करण्यामध्ये लागलेला आहे, परंतु अजूनही असे काही देश आहेत की त्या देशातला संपूर्ण जो काही केमिकलचा पार्ट असतो, जो वेस्टेज असतो तो समुद्रामध्ये टाकला जातो. त्यामुळे तिथलं जलचर जे आहे ते जलचर जीवन जे आहे ते पूर्ण धोक्यामध्ये आपल्याला आलेलं आहे. मग त्या धोक्यामध्ये असणाऱ्या जे काही प्रजाती आहेत त्या कोणकोणत्या आहेत, ज्यामुळे त्या आता पूर्णपणे नाहीशा होणार आहेत, अशा संदर्भातल्या प्रजाती वगैरे आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे. आणि जलप्रदूषण नेमकं कोणत्या कोणत्या कारणामुळे होत असतं आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करावी लागेल, या संदर्भातल्या सगळ्या बाबी आपल्याला
स्टडी करणं गरजेचं असतं. तर आपल्याला यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर बायो जिओग्राफी म्हणजेच जैव भूगोल. तर मित्रांनो यामध्ये आता जीवांचाच अभ्यास करायचा असतो. बघा आता कोणत्या स्वरूपाचे जीव या पृथ्वीतलावरती राहत असतात आणि त्याचं संरक्षण करणं आपलं आद्य कर्तव्य आपल्या सर्वांना माहिती आहे. मग त्यामध्ये महत्त्वाचे 3 कंटेंट आपण या ठिकाणी बघितलेत. तर कोणते कोणते बायोस्फिअरचे घटक, कंपोनंट्स ऑफ बायोम्स, तर याची स्टडी करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा आपल्याला समावेश होतो आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रमुख स्थलीय बायोम्स म्हटलेलं आहे, मेजर टेरेस्ट्रियल बायोम्स. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रमुख बायोम्स आहेत, कोणकोणते जीव महत्त्वाचे आहेत ते सुद्धा माहिती करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर सॉईल सिस्टम, त्यानंतर मृदा प्रणाली किंवा माती प्रणाली. तर हे सुद्धा कारण याच्यामध्ये आढळणारे जे काही जीवाणू असतात त्या जीवाणूच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळी माहिती असणं गरजेचं आहे. मग आता आपण अर्थवर्मपासून तर त्याच्यामध्ये आढळणारे बॅक्टेरिया वगैरे, फंगी, हे त्या सगळ्या गोष्टी, त्यानंतर कशापासून मृदा तयार होत असते. मृदा आणि माती या 2 गोष्टी थोड्या वेगवेगळ्या वाटतात आपल्याला. कशामुळे? कारण मृदेमध्ये आपण जर एखादं धान्य टाकलं किंवा बी बियाणे टाकले तर त्याला उगवण क्षमता जास्त असते, परंतु मातीमध्ये टाकल्याच्या नंतर त्याची उगवण क्षमता असेल तशाला काही भाग नसतो. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्टडी करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या खतांचा वापर केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला शेतीमध्ये फायदा होतो हे सुद्धा याच्यामध्येच आपल्याला अभ्यासावं लागेल. किंवा कोणकोणत्या कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर मातीचं त्या ठिकाणी फर्टिलिटी जे पॉवर आहे ते कमी होऊ शकते. या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर हे जैवभूगोल जो आहे त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा जागतिक खंड आणि देशांबद्दल असणारे तथ्य. तर बघा जगामध्ये एकूण 7 खंड आहेत मित्रांनो. कोणकोणती खंड आहेत? उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. हे जे खंड आहेत या खंडाची प्राकृतिक रचना, या खंडाची राजकीय रचना जी आहे ते आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. मग आता या संदर्भामधली जर आपल्याला माहिती व्यवस्थित कलेक्ट करायची असेल तर आपल्याला आधी ऑक्सफर्डचा एक ॲटलस घेणं गरजेचं आहे. तो ॲटलस घ्या आधी आणि त्यावरती 2 नकाशे असतात. एक फिजिकल मॅप असतो आणि दुसरा पॉलिटिकल मॅप असतो. तर ते साईड बाय साईड दोन्ही पण असतात. मग सुरुवातीला काय करायचं? फिजिकल बघायचा आणि त्याच्यानंतर काय बघायचं? पॉलिटिकल बघायचा. मग फिजिकलमध्ये काय काय बघायला मिळतं? कोणती नदी कुठे उगम पावलेली आहे, कोणते डोंगर कुठे आहे, कोणते शिखर कुठे आहे, कोणती दरी कुठे आहे, कोणते पठार कुठे आहे, या संदर्भातल्या संपूर्ण बाबी ज्या आहेत त्या आपल्याला फिजिकल मॅपमध्ये पाहायला मिळतात. आणि पॉलिटिकल मॅपमध्ये काय पाहायला मिळतं? कोणता देश कुठे आहे, त्याची राजधानी कोणती आहे, कोणतं स्टेट कुठे आहे, कोणतं शहर कुठे आहे, या संदर्भात सगळ्या ज्या बाबी आहेत त्या आपल्याला पॉलिटिकल मॅपमध्ये पाहायला मिळतात. मग अर्धी तर माहिती आपल्याला स्टडी करत असताना ॲटलसमधूनच मिळत असते मित्रांनो. म्हणून जिओग्राफीचं स्टडी करत असताना तुमच्यासमोर ॲटलस असणं गरजेचं आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. ॲटलस तुम्हाला घ्यावाच लागेल, तेव्हाच आपल्याला ते समजू लागेल की त्याची प्राकृतिक रचना नेमकी कशी आहे, कोणता खंड कशा स्वरूपाचा निर्माण झालेला आहे वगैरे वगैरे. या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला या टॉपिकमध्ये कव्हर करायच्या आहेत. मग आता पृथ्वी असेल, पृथ्वीचे परिणाम, एज अँड डायमेन्शन्स ऑफ अर्थ. मी सांगितल्याप्रमाणे पृथ्वी किती मिलियन्स वर्षापूर्वी निर्माण झालेली आहे, त्यानंतर त्याचं वय कशा स्वरूपामध्ये मोजलं जातं, एटसेट्रा एटसेट्रा. त्यानंतर यामध्ये काही खंडांची माहिती आहे. तर त्यामध्ये पहिला खंड जर आपण बघितलं तर आफ्रिका खंड आहे. मग आफ्रिका खंडाच्या संदर्भामध्ये थोडक्यात टिपा लिहा किंवा थोडक्यात आपल्याला जर शॉर्ट क्वेश्चन जर लिहायचा असेल तर ते आपल्याला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे आणि मुद्देसूदपणा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, जेवढा आपला चांगला अभ्यास असेल तेवढा त्याच्यामध्ये मुद्देसूदपणा असतो. जेवढा अभ्यास कमी असेल तर आपल्याला व्यवस्थित मुद्दे मांडता येत नाहीत. त्यामुळे खंडांची ओळख करून घेत असताना आपला महाराष्ट्र आहे, आपला भारत आहे म्हणून चालणार नाही आहे. आपल्याला सगळ्या खंडांची, अख्ख्या जगाची माहिती असणं गरजेचं आहे. मग आफ्रिका खंड आहे. मग आफ्रिका खंड कशामुळे युरोप खंडापासून वेगळा झालेला आहे, या पाठीमागची कारणे कोणती आहेत, आफ्रिका खंड हा कोणत्या खंडाला जॉईन होता, जोडला गेलेला होता, तो कोणत्या खंडापासून वेगळा झालेला आहे वगैरे वगैरे. हे सगळे प्रश्न, त्या खंडाचा शोध कुणी लावला या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग आता अंटार्क्टिका खंडात क्षेत्रफळ असेल, त्यामध्ये देशांची संख्या असेल, त्या देशातील असणारे डोंगर असतील, शिखर असतील, त्यानंतर पठारा असतील, नैसर्गिक साधन संपत्ती असेल, या संदर्भामधली डिटेल माहिती जी आहे
ते आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. सिलेबसमध्ये जरी आपल्याला तीन लाईन्समध्ये आपल्याला सिलेबस सांगितला असता, त्याच्या पाठीमागे एवढा कंटेंट मोठा आहे, हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की आपल्याला अभ्यास किती करायचा आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या. तर हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. अंटार्क्टिका खंड आहे. आता अंटार्क्टिका खंड म्हणजे एकदम दक्षिणेकडचा असणारा महत्त्वाचा भाग आहे. आणि मग या ठिकाणी कोणकोणते जीव आढळतात? पेंग्विन असतील, सील असतील, डॉल्फिन असतील, हे इथेच का आढळतात? त्याच्यानंतर या ठिकाणी आढळणारे जे बर्फ आहे ते किती वर्षापासून आपल्याला पाहायला मिळतात? त्याच्यानंतर या ठिकाणी मानव वस्ती किती स्वरूपामध्ये आहे? मानव वस्ती आहे किंवा नाही? फ्लोरा फोना त्या ठिकाणी आहे किंवा नाही? नसेल तर त्याच्या पाठीमागची कारणे कोणती आहेत? लोकसंख्या कमी असेल तर कमी असण्याची कारणे कोणती आहेत? एटसेट्रा एटसेट्रा. क्षेत्रफळ किती आहे? वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला अंटार्क्टिका खंडाच्या संदर्भामध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आशिया खंड, ज्यामध्ये आपला भारत आणि आपण आहोत. मग आशिया खंडामध्ये देशांची संख्या किती आहे? कोणत्या देशामध्ये कोणतं नैसर्गिक साधन संपत्ती सर्वात जास्त आहे? पेट्रोलियमचे साठे कुठे आहेत? दगडी कोळसा कुठे आढळतो? वगैरे वगैरे. हे सुद्धा आपल्याला या खंडाच्या संदर्भामध्ये माहिती करणं गरजेचं असते. त्यानंतर आता बघूया आपण ऑस्ट्रेलिया खंड. मग ऑस्ट्रेलिया खंड जो आहे यालाच आपण ओशिनिया या नावाने सुद्धा ओळखत असतो. याच्या चारही बाजूला काय आहे बरं? समुद्र आहे आणि मध्येच तो एक बेटाच्या स्वरूपात वर आलेला एक भाग आहे. इथे आढळणारे जे फ्लोरा आणि फोना आहेत, वनस्पती जीवन आणि प्राणी जीवन जे आहे ते बाकीच्या कोणत्याही खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथले संपूर्ण फ्लोरा फोना बाकीच्या खंडांच्या तुलनेमध्ये वेगळे आहेत. मग वेगळे असण्याची कारणं कोणती आहेत हे आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं तर युरोप खंड आहे. युरोप खंड हा कोणत्या अक्षवृत्तापासून कोणत्या अक्षवृत्तापर्यंत पसरलेला आहे? त्यामध्ये फ्लोरा फोना कोणती आहे? कोणकोणते डोंगर आहेत? कोणते शिखर आहेत? कोणते पठारा आहेत? कोणते जलाशय आहेत? सरोवरे कोणती आहेत? कोणते समुद्र आढळतात? युरोप खंड कोणत्या महासागराने व्यापलेला आहे? वगैरे वगैरे. हे माहिती करून घेतल्याच्या नंतर मग आपण त्याच्यामध्ये जाणार. त्याच्यानंतर आपण बघितलं उत्तर अमेरिका खंड. मग आता उत्तर अमेरिका खंडामध्ये देशांची संख्या किती आहे? ओके. उत्तर अमेरिका खंडामध्ये कोणकोणते नैसर्गिक साधन स्रोत आपल्याला पाहायला मिळतात? कोणकोणती खनिजं पाहायला मिळतात? वगैरे वगैरे. लोकसंख्या किती आहे? कमी लोकसंख्या असण्याची कारणे कोणती आहेत? हे संपूर्ण देश श्रीमंत आहेत, श्रीमंत असण्याची कारणे कोणती आहेत? वगैरे वगैरे. दक्षिण अमेरिका खंड आहे. मग दक्षिण अमेरिका खंडामध्ये संदर्भात पुन्हा तेच सगळ्या गोष्टी. मग क्षेत्रफळ असेल, कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या नद्या त्यातून वाहत जातात? मग नाईल नदी जी आहे ते कुठून कोणत्या खंडातून वाहते? आफ्रिका खंडातून वाहते. अमेझॉन नदी कोणत्या खंडातून वाहते? तर ब्राझीलमधून वाहते. ब्राझील कोणत्या खंडाचा भाग आहे? तर दक्षिण अमेरिका खंडाचा भाग आहे. मग आता या नद्या ज्या आहेत त्या बारमाही नद्या आहेत. मग बारमाही नद्या असण्याची कारणं कोणती कोणती असतात? इथे तर बर्फ नाही आहे. बर्फ नसताना सुद्धा हे 12ही महिने वाहू लागलेले असतात, कारण इथे सतत पावसाचं प्रमाण जास्त, ते नेहमी पाऊस पडत असतो, जास्त असतं. त्यामुळं ह्या नद्या कधीही खंडित होत नाहीत. मग ते खंडित का होत नाही? त्याच्या पाठीमागचे कारणं का आहेत? किंवा इथे दररोज पाऊस का पडतो? त्याची कारणे कोणती आहेत? एटसेट्रा एटसेट्रा. या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यानंतर बघितलं आपण तर आपल्याला एक महत्त्वाचा टॉपिक पाहायला मिळतो, तो म्हणजे काय? जागतिक आर्थिक भूगोल, वर्ल्ड इकॉनॉमिक जिओग्राफी. मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नॅचरल रिसोर्सेस जे असतात त्याचे संकल्पना आणि त्याचे वेगवेगळे प्रकार हे माहिती करणं गरजेचं आहे. आता ऊर्जा संसाधनामध्ये काय काय येतं बघा. एनर्जी रिसोर्सेस लक्षात घ्या मित्रांनो. ऊर्जा संसाधनामध्ये काय काय येतं? ऊर्जा संसाधनामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2-4 गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण ऊर्जा प्राप्त होते तरी कशापासून? ऊर्जा आपल्याला मिळते तरी कशापासून? तर औष्णिक ऊर्जा स्रोत असतील आपल्याकडे, जल विद्युत स्रोत असतील आपल्याकडे, अणुविद्युत असेल, पवन विद्युत प्रकल्प असतील, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी. मग सर्वात मोठा कोणता आहे? सर्वात जास्त वीज निर्मिती कशापासून होत असते? वगैरे वगैरे. आणि मग त्यासाठी निसर्गाने दिलेली जे साधन संपत्ती आहे ते कोणत्या देशामध्ये सर्वात जास्त पाहायला मिळते यापर्यंत आपल्याला यावं लागेल. त्यानंतर खनिज संपत्ती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मिनरल रिसोर्सेस, खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंड असेल, अमेरिका खंड असेल सर्वात जास्त. आता आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त सोन्याचा वापर करतात, पण सोन्याचा स्रोत मात्र आपल्याकडे नाही आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त पेट्रोल डिझेलचा वापर आपण करतो, पण आपल्याकडे पेट्रोल डिझेलचे साठे नाही आहेत. मग त्या संदर्भामध्ये आपण कमकुवत आहोत. मग आपल्याला काय करावं लागेल? दुसऱ्या देशाकडनं याची आयात करावी लागेल. मग आयात जर करावीची असेल तर मग त्यावेळेस आपला भारतीय पैसा जो आहे तो दुसऱ्या देशामध्ये गेल्यामुळं आपोआपच
आपली स्थिती जी आहे ती कमकुवत होत जात असते. म्हणून ज्या देशामध्ये सर्वात जास्त नैसर्गिक साधन संपत्ती आढळते ते देश श्रीमंत असतात. त्याचा योग्य तो वापर त्या ठिकाणी केला गेल्यानंतर तो देश आपोआपच श्रीमंत बनत असतो. तर हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र लक्षात घ्या. आता जगामध्ये सिलिकॉन व्हॅली जर बघितली आपण अमेरिकेमध्ये, तर इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरती अवलंबून असणारे उद्योग जे आहेत ते पाहायला मिळते. आपल्या भारताच्या संदर्भात जर आपण बघितलं तर छोटा नागपूर पठार आहे, जे की आपल्या भारताचं हर्ट आहे, त्याच्यावरती संपूर्ण चालतं ना. इथे सगळी आपल्या भारताची जास्तीत जास्त साधन संपत्ती एकवटलेली आहे. मग अशी कोणत्या कोणत्या देशामध्ये आहे आपल्याला साधन संपत्ती पाहायला मिळते? ऑस्ट्रेलिया असेल, आफ्रिका खंड असेल, उत्तर अमेरिका खंड असेल, आशिया खंड असेल, या देशातली सगळे जे औद्योगिक क्षेत्रे आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. जे कोणत्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती अवलंबून आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. चला यानंतर आपण समोर जाऊया. आता ॲग्रिकल्चर ज्याला आपण कृषी म्हणतोय, तर जगातील प्रमुख कृषी क्षेत्रे आणि त्या संदर्भामध्ये असणारी मासेमारी किंवा छोटे असणारे उद्योग. तर मित्रांनो लक्षात घ्या, आशिया खंडामध्ये आपला जो भारत देश आहे तो कृषीप्रधान आहे. कृषीप्रधान असण्याची कारणे कोणती आहेत? कारण आपल्या भारतामध्ये लख्ख सूर्यप्रकाश पडतो, त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे सुपीक जमीन आहे, त्यामुळे आपल्या भारतातील जास्तीत जास्त लोक शेतीकडे वळालेली आहेत. मग शेतीला जोडधंदे म्हणून त्या ठिकाणी कोणते कोणते उद्योग चालत असतात? मग दुग्ध व्यवसाय असेल, मत्स्य व्यवसाय असेल, या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. जसं की खाऱ्या पाण्यातली मासे, गोड्या पाण्यातले मासे, समुद्र म्हटलं की खाऱ्या पाण्यातले मासे, तळे किंवा तलावामधले जर आपण मासे पकडले तर ते गोड्या पाण्यातले मासे असतील. मग कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त मासेमारी हा व्यवसाय केला जातो वगैरे वगैरे. आता त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या देशामध्ये कोणत्या कोणत्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं. जर ऑस्ट्रेलिया असेल तर ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जास्त गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. अमेरिका असेल, अमेरिकेमध्ये गव्हाचं, मक्याचं उत्पादन घेतलं जातं, सोयाबीनचं उत्पादन घेतलं जातं, तेलबियांचं उत्पादन घेतलं जातं. या संदर्भातल्या बाबी ज्या आहेत किंवा जे डेटा आहे तो डेटा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर मानवी भूगोल म्हणजे ह्युमन जिओग्राफी, त्याच्यामध्ये मित्रांनो नेहमी आपल्याला यावरती प्रश्न विचारताना पाहायला मिळतात. आता स्लॅबसमध्ये जरी हा कंटेंट त्यांनी दिला नसला तरीसुद्धा आपल्याला याची माहिती असणं गरजेचं आहे. मग तेच तुम्हाला सांगतोय, नुसतं स्लॅबसकडे बघून खुश होऊ नका, त्या स्लॅबसच्या पाठीमागे कोणकोणते कंटेंट आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. आता मानवी भूगोलामध्ये मानवांच्या वस्त्यांच्या संदर्भामध्ये तर प्रश्न विचारले जातात, पण त्याच बरोबरीने कोणकोणत्या आदिम जमाती कोणकोणत्या खंडामध्ये आढळतात हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. त्यामुळे जर बघितलं तर आफ्रिकेमध्ये स्थानिक लोक, इंडिजिनस ऑफ आफ्रिका, म्हणजेच या ठिकाणी आढळणारे जे आदिवासी लोक आहेत त्यांचे नावं जी आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं की मसाई जमातीतील आदिवासी आहेत आपल्याकडे, ओके. तर यांची वैशिष्ट्ये काय आहेत, ते कोणत्या देशामध्ये आढळतात, त्यांचं प्रमुख जीवनमान नेमकं कसं कोणत्या स्वरूपाचं असतं, ते कोणत्या घटकावरती जीवन जगतात वगैरे वगैरे. या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भात तर आपण बघितलं तर आशिया खंडातील आदिवासी जमाती असतील ते कोणत्या कोणत्या आहेत. आपल्या भारतामध्ये तर भरपूर आदिवासी जमाती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. आता आशिया खंडामध्येच आपला भारत येतो तर अतिप्राचीनतम समजल्या जाणाऱ्या ट्राईब्सपैकी आपल्या भारतामध्ये ट्राईब्स आढळतात. सांगा बरं कोणत्या ट्राईब्स आहेत? तर अंदमान निकोबारच्या सभोवताली आपल्याला एक बेट पाहायला मिळतं, त्याला सेंटिनल म्हणतो आपण. तर या सेंटिनल बेटावरती सेंटिनल नावाचे आदिवासी जमात आढळते. त्याचबरोबरीने जारवा आढळतो, त्याचबरोबरीने ओंगे या जमाती आढळतात. मग जारवा, ओंगे, सेंटिनल्स या जमातीची नावं जरी थोडीशी अवघड वाटत असली तरी आपण जर त्याच्याविषयी डॉक्युमेंटरी वाचली असेल किंवा बघितली ना तर आपल्याला त्या संपूर्ण जमाती हे नेमक्या जीवन जगतात तरी कशा या संदर्भातली माहिती आपल्याला मिळू लागेल. त्यासाठी आपल्याला जिओग्राफिक चॅनल बघावं लागेल, डिस्कवरी चॅनल बघावं लागेल आणि त्यातून हे सगळे सोर्स जे आहेत ते आपल्याला प्राप्त होतात मित्रांनो. तर त्याच्यामुळे कोणता व्हिडिओ, कोणत्या स्वरूपाचा व्हिडिओ बघायला पाहिजे हे आपल्याकडे आधी डिसाइडेड असलं पाहिजे. आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला अशा स्वरूपाची डॉक्युमेंटरी जर मिळवायची असेल तर आपण कोणतं चॅनल बघितलं पाहिजे. म्हणून डिस्कवरी चॅनल आणि जिओग्राफिक चॅनल हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जमातींविषयी जी माहिती आहे, डॉक्युमेंटरी जी आहे ते आपल्याला तिथून प्राप्त होत असते. त्याच्यानंतर न्यूझीलंडमध्ये आदिवासी कोणकोणते आढळतात, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, कारण ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेकडे न्यूझीलंड पाहायला मिळतं मित्रांनो. त्याला आपण किवीसुद्धा म्हणतो.
आणि या ऑस्ट्रेलियनला आपण कांगारू म्हणत असतो. तर हे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ते लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळे जे आहेत ना, मी तुम्हाला अंडरलाईन करून देतोय, या संदर्भातली सगळी माहिती आपल्याकडे असायला हवी. युरोशियातील स्थानिक लोक, आता युरोशिया म्हणजे नेमका कोणता देश असतो किंवा नेमका कोणता खंड असतो? तर मित्रांनो, आशियाचा जो विस्तरित भाग आहे त्या विस्तरित भागामध्ये सर्वात मोठा देश कोणता आहे? तो रशिया आहे. आणि या रशियाचा काही भाग जो आहे तो युरोपमध्ये गेलेला आहे, काही भाग जो आहे तो आशियामध्ये आहे. मग आता युरोपमध्ये गेलेला जो भाग आहे त्याचा आपण युरो घेतला आणि आशियामध्ये राहिलेला जो भाग आहे त्याचा आपण शिया घेतला. दोघांना एकत्रित केलं, काय बनला? युरोशिया बनला. म्हणजे रशियाचाच भाग युरोशिया आहे आणि युरोशिया म्हणजेच रशिया आहे बरं का. एक लक्षात घ्या, फक्त जो युरोपमध्ये आहे आणि जो आशियामध्ये आहे या दोघांना एकत्रित केल्याच्या नंतर जो पार्ट तयार होतो त्याला आपण युरोशिया या नावाने ओळखत असतो. तर मग तिथे सुद्धा काही स्थानिक लोक आढळतात किंवा काही आदिवासी जमाती आढळतात. तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. उत्तर अमेरिकेतील कोणत्या कोणत्या आदिवासी जमाती आहेत, दक्षिण अमेरिकेतील कोणकोणत्या जमाती आहेत वगैरे वगैरे. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना, इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, हे एक टॉपिक नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये विचारताना पाहायला मिळतो. तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या संदर्भामध्ये त्याची स्थापना कुठं झालेली आहे, कोणकोणते देश त्याच्यामध्ये आहेत, देशांची संख्या कोणती आहे, ते कोणत्या बाबीसाठी निर्माण केली गेलेली आहेत, हा संपूर्ण डेटा आपल्याला माहिती असायला पाहिजे. भौतिक, भारत भौतिक म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता भारताकडे आपण आलो, जगातलं झाल्याच्यानंतर भारताकडे पण येणं गरजेचं आहे ना. तर मग त्याच्यामध्ये भारताची भौतिक शास्त्रीय विभाग, त्यामध्ये आकार व स्थान. आकार व स्थान म्हणजे काय? स्थान व विस्तार आपण त्याला म्हणतो. मग भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे आणि तो कुठून कुठपर्यंत जात असतो आणि मग त्यामुळं त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या घटकावर त्याचा परिणाम झालेला आहे. उष्णता आढळते भारतामध्ये, तर त्याच्यामुळे नेमके काय काय परिणाम आपल्याला पाहायला मिळतात वगैरे वगैरे. मग त्याचा आकार असेल किंवा त्याचा विस्तार असेल किंवा त्याचे स्थान असेल, मग रेखावृत्तीय विस्तार असेल किंवा अक्षवृत्तीय विस्तार असेल, हे आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर भारताचा पावसाळा म्हणजे मान्सून जो आहे त्या मान्सूनवरती संपूर्ण भारताची शेती जी आहे ती अवलंबून आहे. थोडं जरी त्या ठिकाणी विलंब झाला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक जे नुकसान आहे ते नुकसान आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतं. मग आता मान्सूनची निर्मिती कधी होते, कोणत्या दिवशी होते, कोणत्या महिन्यात होते, रिट्रीट ऑफ मान्सून, मान्सूनची माघार कधी होते, कोणत्या महिन्यात होते, ऑक्टोबर हीट कसा निर्माण होतो, एटसेट्रा एटसेट्रा. या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. भारतातील म्हणजे सॉईल ऑफ इंडिया, भारतातील मृदा लक्षात घ्या. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची मृदा आढळते आणि त्या मृदेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. तर त्या पिकांवरती तिथले स्थानिक लोक जे आहेत ते अवलंबून असतात. तर या संदर्भातल्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते या ठिकाणी शिकणं गरजेचं आहे. जलसंपत्ती म्हटलेल्या वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया, मग इथे सुद्धा कूपनलिका असेल, कालवा असेल, विहिरी असतील वगैरे वगैरे, या संदर्भातल्या सगळे धरणं, तलाव, या सगळ्या बाबी यामध्ये शिकणं गरजेचं आहे. नैसर्गिक आपत्ती आहे, नॅचरल हॅझर्ड्स आहेत. मग नैसर्गिक आपत्तीमध्ये काय, मोठे मोठे वादळ येत असतात. ते वादळ कोणत्या महासागरात निर्माण होतं, कोणत्या समुद्रात निर्माण होतं, त्याचं नाव काय आहे, त्याच्यामुळं कोणत्या राज्याला फटका बसलेला आहे, कोणत्या देशाला फटका बसलेला आहे, एटसेट्रा. त्याच्या पाठीमागची कारणे कोणती आणि त्यावरती उपाय काय योजला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे. भारताची ऊर्जा संसाधने मी जे सांगितलं तेच, आता औष्णिक असेल, जल असेल, पवन असेल, अणू असेल, हे संदर्भामध्ये नेमके कुठे कुठे कोणत्या कोणत्या राज्यात आढळतात. त्यानंतर कापूस वस्त्र उद्योग आहे. आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन होत असतं, आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो. पण त्यावरती अवलंबून असणारे जे उद्योग आहेत ते कोणकोणत्या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टेक्स्टाईल जे आपल्या भारतामध्ये आढळतं ते नेमकं कोणकोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आढळतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर लोह पोलाद उद्योग आहे, आयरन आणि स्टील इंडस्ट्री, ते कोणकोणत्या राज्यामध्ये आपल्याला आढळते, स्टील कुठं आढळते, त्याच्यावरती अवलंबून असणारे उद्योग कोणकोणते आहेत आणि ते कोणत्या शहरामध्ये आहेत, कोणत्या राज्यामध्ये आहेत वगैरे वगैरे. त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग आपल्या सर्वांना माहिती आहेत की भारतातला सुवर्ण चतुष्कोन असेल त्याला आपण गोल्डन स्केअर म्हणतोय. तर त्याच्यानंतर आता नवीन नवीन महामार्ग निर्माण झालेले आहेत, त्याचे क्रमांक कोणते आहेत, कोणकोणत्या राज्यातून गेलेले आहेत, त्याची लांबी किती आहे वगैरे वगैरे. त्यावरती कोणकोणते औद्योगिक वसाहती आहेत, एटसेट्रा एटसेट्रा. आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड, मग भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार कोणकोणत्या देशासोबत चालतो, आयात कोणकोणत्या पिकांची केली जाते, कोणकोणत्या वस्तूंची केली जाते, निर्यात कोणकोणत्या पिकांची केली जाते, कोणकोणत्या वस्तूंची केली जाते, या संदर्भातल्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. चला, यानंतर लोकसंख्या, अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे मित्रांनो. याच्याशिवाय कोणतीही परीक्षा नाही आहे.
असा आत्तापर्यंत पेपर झाला नसेल, एक्झाम झाली नसेल की ज्यावरती लोकसंख्येवरती प्रश्न विचारले गेले नाहीत. प्रत्येक परीक्षेमध्ये लोकसंख्येवरती प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, लोकसंख्या हा टॉपिक तयार करत असताना आपल्याला काय करावं लागेल, 2001 आणि 2011 या 2 जनगणनेच्या मधात जे काही बिंदूंची वाढ झालेली आहे किंवा ज्या बिंदूंची कमी झालेली आहे त्या संदर्भामधल्या सगळ्या बाबी ज्या आहेत ते पाठ करणं गरजेचं आहे. तो डेटा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग 1872 पासून लॉर्ड मेयो यांनी जे काही जनगणनेची सुरुवात केली होती तिथून तर आत्तापर्यंतच्या लोकसंख्येमध्ये जगामध्ये भारत कितव्या क्रमांकाला आहे, त्याची कारणे काय आहेत, लोकसंख्या वाढीचं कारणे कोणती आहेत, त्यावरती भारत सरकारने राबवलेली कोणकोणती धोरणं आहेत, पॉलिसीज कोणत्या कोणत्या आहेत, या संदर्भामध्ये आपल्याला माहिती असायला पाहिजे मित्रांनो. मग 2000ची लोकसंख्येच्या संदर्भामध्ये असलेलं धोरण कोणतं आहे, 2001चं धोरण कोणतं आहे, वगैरे वगैरे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकसंख्येच्या बाबतीत आपण अति समोर गेलेलं आहे. लोकसंख्येची वाढ आहे, वयरचना आहे, भारताची धार्मिक रचना आहे, सर्वात जास्त कोणता धर्म आढळतो, सर्वात कमी कोणत्या धर्माची लोकसंख्या पाहायला मिळते, त्यानंतर भारतातील अनुसूचित जाती व जमातींची संख्या किती आहे, कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे, कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे, त्यानंतर भारतीय अल्पसंख्याक याला मायनॉरिटी म्हणतो आपण, ते त्यांची संख्या किती आहे, कोणत्या राज्यात किती आहेत, कोणत्या शहरात किती आहेत, सर्वात जास्त कुठे आहेत, भारताची गरिबी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. तर मित्रांनो, लोकसंख्या धोरण आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. मग जेवढी लोकसंख्या धोरणं आपल्याला भारत सरकारने राबवलेली आहेत त्यातली महत्त्वाची जी आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करणं गरजेचं आहे. भारताचे काही आर्थिक मुद्दे लक्षात घ्या. जागतिकीकरण असेल, उदारीकरण असेल आणि शाश्वत वाढ, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, या बाबीवरती थोडंसं आपण, कारण हे जे पॉईंट आहेत हे पॉईंट तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये पण पाहायला मिळतात. काही जे टॉपिक आहेत ते इकॉनॉमिक्समध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एन्व्हायरमेंट, परिस्थितिकी, मी तुम्हाला आता सांगितलं की काही पार्ट जो आहे तो भूगोलामध्ये येतो आणि काही पार्ट जो आहे तो पर्यावरणामध्ये येतो. पण पर्यावरण आणि भूगोल या दोघांना वेगळं न करता आपण जर एकत्रित या दोघांचा अभ्यास जर केला तर आपल्याला 18 ते 19 मार्कापर्यंत भूगोलामध्ये स्कोरिंग करता येतं. लक्षात घ्या मित्रांनो. तर मी आतापर्यंत जे प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्यात तर तुम्हाला पाहायला मिळेल की या दोघांवरती जवळपास 18 ते 19 प्रश्न विचारली गेलेली आहेत. 15 तर प्रश्न आपल्याला त्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जातात आणि बाकीचे उरलेले जे प्रश्न आहेत ते याच्यावरती विचारले जातात. पण याच्यातल्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट मुख्य परीक्षेला विचारल्या गेलेल्या पाहायला मिळतात. तर मित्रांनो, लक्षात घ्या, मुख्य परीक्षेला परिस्थितिकी किंवा पर्यावरण यावरती प्रश्न येणार म्हणजे येणार. बायोडायव्हर्सिटी कशामुळे निर्माण होते, त्याची कारणे काय आहेत, कुठे सर्वात जास्त आढळतात, कोणत्या अक्षरवृत्तापासून कोणत्या अक्षरवृत्तापर्यंत सर्वात जास्त जैवविविधता आढळते, वगैरे वगैरे, या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. मग आता मी तुम्हाला सांगितलं, भारताची जमीन असेल, पाणलोट व्यवस्थापन असेल, शाश्वत शेती असेल, इको फार्मिंग असेल, सामाजिक वनीकरण आणि त्यावरती असणाऱ्या योजना ज्या आहेत, कारण 33% वन असणं गरजेचं आहे. पण 33%च्या ऐवजी 23% भारतामध्ये आहेत. महाराष्ट्रासंदर्भात जर बघितलं तर फारच कमी आहे, 20% संदर्भामध्येच आहेत. तर त्याच्यामध्ये सतत वाढ करण्यासाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते भारत सरकार व महाराष्ट्र सरकार राबवत असतं आणि त्या योजना आपल्याला माहीत असायला पाहिजे. ग्रामीण विकास योजना असतील, बाजार पायाभूत सुविधा असेल, कृषी व्यापार आणि आयात आणि निर्यात या संदर्भामध्ये. आणि भारतीय राज्यांमध्ये आपल्याला कोणते कोणते राज्य जे आहेत ते समृद्ध आहेत, कोणते राज्य फार गरीब आहेत, कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, कोणत्या राज्यात कमी पाऊस पडतो, कोणत्या राज्यात सर्वात जास्त नैसर्गिक साधन संपत्ती आहे, कोणत्या राज्यात सर्वात कमी नैसर्गिक साधन संपत्तीचा अभाव आहे, वगैरे वगैरे, कोणत्या राज्य जे आहे ते राज्य इतर राज्यांना लागून आहे, मग त्याचा परिणाम जो आहे त्या राज्यावरती कसा होतो, किंवा एखादं राज्य जे आहे ते एका राज्यातून वेगळं झालेलं असतं. जसं की छत्तीसगड आहे, मध्य प्रदेशमधून वेगळं झालेलं आहे, पण तरी पूर्णपणे हे मध्य प्रदेशवरतीच अवलंबून असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही प्रमाणात मध्य प्रदेशसुद्धा छत्तीसगडवरती अवलंबून असताना पाहायला मिळतं. त्यानंतर बिहारमधून झारखंड वेगळं झालेलं आहे. झारखंडमध्ये आणि छत्तीसगडमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे हे एकमेकांवरती अवलंबून असताना हे राज्य पाहायला मिळतात. केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत, वगैरे वगैरे. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, लक्षात घ्या की आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा जर क्लिअर करायची असेल, क्रॅक करायची असेल, व्यवस्थितपणे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टडी करायचा असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. मित्रांनो, नंबर 1, भूगोलाचा अभ्यास करत असताना
5व्या वर्गापासून 12वीपर्यंत जे आपल्याला भूगोलाचे पुस्तकं आहेत ते सविस्तर आणि व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. त्याच्या शॉर्ट नोट्स करणं गरजेचं आहे. कारण त्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. कारण सरते शेवटी महाराज संदर्भातले जरी काही प्रश्न त्यामध्ये विचारले गेलेले असतील तर त्याचा आपल्याला फायदा होतच होतो. त्यामुळे सुरुवातीला काय करायचं आहे, क्रमिक शालेय पुस्तकं आहेत 5व्या वर्गापासून, म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे 5वीपासून 12वीपर्यंतचे सगळे भूगोलाचे पुस्तकं व्यवस्थित वाचा आणि त्याच्या नोट्स व्यवस्थित काढा. आणि त्यामध्ये जे नकाशे दिलेले आहेत, नकाशे काढण्यासाठी अजिबात कंटाळा करायचा नाही. बाजारामध्ये नकाशाचे साचे भेटतात, नुसतं असं ड्रॉ जरी केलं तर नकाशा एकदम व्यवस्थित काढतात. हाताने नकाशा काढण्याचा प्रयत्न करू नका. हाताने नकाशा काढण्याचा प्रयत्न केला तर काश्मीरला तुम्ही पाकिस्तानमध्ये घालून टाकशाल. इकडे तर भांडण चालू आहे भारत आणि पाकिस्तानचे. नकाशा काढताना तुम्ही मुद्दा म्हणून जर थोडं जरी एवढं सेंटीमीटर जरी तिकडे तो गेला तर तो पाकिस्तानमध्ये जातोय, असं जमणार नाही मित्रांनो, लक्षात घ्या. तिकडे चायनामध्ये सुद्धा आपला थोडासुद्धा भाग जाता कामा नये. हाताने जर काढण्याचा प्रयत्न केला तसं होत असतं. त्याच्यामुळे त्याचे साचे भेटतात बाजारामध्ये, स्टेशनरीमध्ये, तर ते घ्या विकत आणि त्याला व्यवस्थित ड्रॉ करा आणि ड्रॉ करून त्याच्या सूची जी आहेत त्याच्यात मांडत चला, जेणेकरून ते आपल्याला परीक्षेमध्ये पटकन आठवत जातील. त्यानंतर NCERT आहे, लक्षात घ्या मित्रांनो. NCERTचे बुक्स आता UPSC म्हटल्यानंतर NCERT आलीच, तर इथे सुद्धा 5व्या वर्गापासून तर 12वीपर्यंतचे संपूर्ण NCERTचे बुक्स आहेत ते व्यवस्थित रीड करा, त्याच्या नोट्स तयार करा आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही नकाशे आहेत ते नकाशे व्यवस्थित समजून घ्या, त्याचा पण अभ्यास करा. त्याच्या सूची जी आहेत त्याला व्यवस्थित वाचा आणि तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा नकाशे काढण्याचा प्रयत्न करा. परंतु हाताने नकाशा काढत असताना असं कुठेही काढण्याचा प्रयत्न करू नका, त्याला एक प्रमाण लागतं. त्यामुळं नकाशे तुम्हाला टेस्टरीमध्ये भेटतात, त्या टेस्टरीमध्ये भेटलेल्या नकाशाचाच वापर तुमच्या नोटबुकमध्ये करा, नोट्समध्ये करा. त्यानंतर सौदी सरांचं भारत, जग आणि पर्यावरण नावाचं एक पुस्तक आहे, तर ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकता. मोठं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत. मी जे तुम्हाला सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यामुळं ते एक पुस्तक जर आपण घेतलं तर आपण हळूहळू त्या डीपमध्ये जातो आणि व्यवस्थित त्याला समजून घेऊ शकतो. कारण आपल्याकडे सोर्सेस असणं गरजेचं आहे. उगाच असं काहीतरी यूट्यूबला बघून करतो म्हटलं तर होणार नाही मित्रांनो. आपल्याकडे प्रॉपर सोर्सेस जे आहेत ना ते असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे एक बुक घेऊन टाका. त्याच्यानंतर माजिद हुसेन सरांचा एक भारताचा भूगोल आहे, ते हे संपूर्ण UPSC करणारे विद्यार्थी जे आहेत ते वापरत असतात. त्यामुळं हे एक बुक अतिशय महत्त्वाचं आहे, ते तुमच्याकडे असायला पाहिजे. हे मराठीमध्ये पण उपलब्ध आहे, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये पण उपलब्ध आहे. त्याच्यामुळं तुमच्या परीनं तुम्ही ते घेऊ शकता, परंतु त्याच्यामध्ये असणारे नकाशे त्याला व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यातल्या सूची जी आहे ती व्यवस्थित समजून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर ॲटलस. तर ॲटलस मी तुम्हाला ऑक्सफर्डचा सांगितलं आताच, परंतु ऑक्सफर्डच्या व्यतिरिक्त ब्लॅक स्वॉनचा पण एक तुम्हाला ॲटलस जे आहे ते बाजारामध्ये उपलब्ध आहे. हा जो ॲटलस आहे हा ब्लॅक स्वॉनचा ॲटलस आहे. हे बाजारामध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत आणि ऑक्सफर्डचा सुद्धा हिंदी आणि इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत. या दोनपैकी कोणतंही एक ॲटलस घ्या आणि दोन घेतले तर फारच चांगलं होईल. कारण काही बाबी याच्यामध्ये असतात, काही बाबी त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. असा बाकीच्या ठिकाणी आपण खर्च करतो, तर इथे खर्च करायला काही हरकत नाही आहे. तर हे ॲटलस तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटतच असेल की तुमच्याकडे ऑलरेडी ॲटलस असेल नवनीतचा, ते सुद्धा चांगलाच ॲटलस आहे. परंतु आपल्याला मुख्य परीक्षेच्या तयारीपर्यंत जर जायचं असेल तर आपल्याला हे दोन ॲटलस आपल्याकडे असणं गरजेचं आहे. परत सांगते तुम्हाला, ऑक्सफर्डचा ॲटलस घ्या आणि दुसरा कोणता आहे ब्लॅक स्वॉनचा ॲटलस आहे. तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये मुख्य परीक्षेची तयारी आपल्याला करता येते. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असताना लिखाणाची सवय करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पंक्च्युएशन असतील किंवा ग्रॅमर असेल, त्या ग्रामरच्या संदर्भात आणि पंक्च्युएशन संदर्भामध्ये सर्व बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा स्वरूपामध्ये आपण हा संपूर्ण जो भाग आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो, आय होप की तुम्हाला हे सर्व समजलं असेल. तर आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत नमस्कार.